मोदी साहेबांच्या त्यांना मंत्री या खात्याचं केलं होतं आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये बहुजन कल्याणाच्या विकासासाठी त्यांच्या सगळ्या समस्यांसाठी हे खात्याची स्थापना झाली होती आणि तेव्हापासून काम चालू होतं आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही या खात्याच्या माध्यमातून अनेक योजना नवीन सुरू करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये जवळजवळ 72 हॉस्टेल्स तयार करण्याचं आमचं टार्गेट होतं. त्यातले आम्ही ऑलरेडी 56 वसतिगृह म्हणजे मुलांसाठी 100 आणि मुलींसाठी 100 असं 26 जिल्ह्यात आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. बाकीच्या जिल्ह्यांचं आमचं पुढच्या 1 महिन्याभरात अजून 10 हॉस्टेल आम्ही सुरू करतोय. त्या माध्यमातून अनेक आश्रमशाळाही आमच्या माध्यमातून चालतात, त्याही आम्ही टेक्नॉलॉजी वाईज अपग्रेड करायला सुरुवात केली आहे. डिजिटल क्लासरूम्स आश्रमशाळेमध्ये आज सगळ्या आश्रमशाळा आम्ही सोलर करतोय, ज्या माध्यमातून इकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गरम पाण्याची व्यवस्था, तिकडे आम्ही कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन्स, अशा अनेक योजना या मागच्या 2.5 वर्षात आश्रमशाळा असतील किंवा आमच्या ओबीसीच्या माध्यमातून जे प्लस आमचं जे महामंडळ आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून पण जसं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा योजना असेल, डायरेक्ट 1 लाखाचं कर्ज असेल, म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं जे स्टार्टअप किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करावी त्याकरता जे त्या योजनांना आम्ही आमच्या त्या ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून प्राधान्य देऊन त्यांना कर्ज देऊन त्यांना स्वयंभूत करण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने महाज्योती जे आमचं नागपूरला आहे त्या माध्यमातून प्रशिक्षण म्हणजे MPSC असेल, UPSC असेल, पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, असे अनेक प्रशिक्षण देण्याचं सगळं आम्ही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.